नमस्कार, मी विद्या शेळके, एक टॅक्सी ड्रायव्हर. आज मी चालले होते माझ्या मुलाला घ्यायला हॉस्टेलला, कारण की त्याच्या हॉस्टेलला आज लागल्या होत्या सुट्ट्या. आणि हॉस्टेल होतं आधीचं शिर्डीजवळ कोळपेवाडी म्हणून एक गाव आहे, गौतम पब्लिक स्कूल. त्या स्कूलमधून माझ्या मुलाला आज मला घेऊन यायचं होतं. आज कोणतीही बुकिंग नाही, ट्रिप नाही, काही नाही. घरून निघाले, सकाळी 7 वाजता निघाले होते. आणि त्यानंतर बऱ्यापैकी म्हटलं ट्रॉफिक कमी लागेल एक अंदाज होता. पण जसं मी हायवेला लागले त्यानंतर बऱ्यापैकी माझीवाड्याचा ब्रिज सोडल्यानंतर खूप ट्रॉफिक लागला. ट्रॉफिक वगैरे काही दाखवत बसले नाही तुम्हाला. आणि त्यानंतर निघाले मी हायवेला खूप जास्त ट्रॉफिक होते, त्यामुळे मी शूट पण नाही केलं आणि जास्त काही व्हिडिओज पण नाही काढले. ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो माझा, त्यामुळे ट्रॉफिक वगैरे दाखवण्यात काही अर्थ नाही. मी आले होते भिवंडी बायपासला, गौरव पंपावर आले, CNG भरला आणि पुन्हा माझ्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर म्हटलं सगळ्यात आधी समृद्धीला लागूया. समृद्धीला लागलो की बऱ्यापैकी आपल्याला ट्रॉफिक कुठेच लागणार नाही. मग पण समृद्धीला जसं एंटर केलं, जसा टोल क्रॉस केला, कारण की आदल्या दिवशी पण खूप उशीर झाला झोपायला. ठाण्यालाच ड्रॉप करता रात्री 10-10:30 वाजून गेले होते. त्यानंतर म्हटलं चला आता तरी व्यवस्थित प्रवास होईल. रात्री झोप झालेली नव्हती, खूप झोप येत होती एकटी असल्यामुळं. बऱ्यापैकी झोपीला कंट्रोल करत असताना मी टनलमध्ये आले. त्यानंतर म्हटलं आता CNG बऱ्यापैकी संपत आला होता. म्हटलं सिन्नरला उतरून सगळ्यात आधी आपण आता सिन्नरला उतरूया आणि CNG पंपावर जाऊया. सिन्नरला उतरले, CNG पंपावर आले. इथे पण एक ओळखीचे ते मला ओळखत होते, दादा भेटले. ते म्हणे विद्या ते आपण रस घेऊया. मग आम्ही दोघांनी रस मागवला. त्यानंतर दादाची पण रोमियन कार होती, पुण्याचे होते दादा. त्यानंतर त्यांच्यासोबत रस वगैरे घेऊन मी परत माझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर आधीच्या हॉस्टेलला पोहोचणं जास्त अर्जंट होतं, कारण की बऱ्यापैकी मुलं निघून गेलेले होते आणि आधी खूप फोन करत होता, मम्मी कधी येते. फायनली गौतम पब्लिक स्कूलमध्ये पोहोचले. त्यानंतर दादाला भेटले. त्यानंतर पुढची प्रोसेस जी मुलांना सोडण्यासाठी असते, गेट पास, फीज वगैरे, आतमध्ये जाऊन पाहिलं. ऑफिसमध्ये जायचं होतं, तिथेही एक दादा मिळाले. तेही म्हणे विद्या ते आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, खूप छान असतात, आम्हाला खूप आवडतात तुमचा एवढा सगळा प्रवास. सरांकडं स्टॅम्प वगैरे मारून घेतलं, प्रिन्सिपल मॅडमला भेटले. त्यानंतर आधीच्या हॉस्टेलला आलो, हाऊसला आलो. इथे परत अर्ज वगैरे ते काय भरून द्यायचं असतं ते भरून दिलं. त्यानंतर म्हटलं चल तू आता पॅकिंग कर. बऱ्यापैकी मुलं गेलेले होते, काही मुलं राहिलेले, त्यांनी पण त्यांचं आवरून ठेवलेलं होतं. आणि त्यानंतर आम्ही म्हटलं आधी सरांचं परत त्याच्यावर सही वगैरे घ्यायची राहते. त्याले जे काही अर्ज असतो त्याच्यावर स्टॅम्प मिळाला होता. सहीसाठी पुन्हा आम्हाला पठाडे सरांकडे जायचं होतं. ह्या शाळेतले एकमेव सर जे खूपच स्ट्रिक्ट आहे, शिस्तबद्ध आहे, रूल्स खूप फॉलो करतात आणि मुलांनाही चांगलं शिस्त लावतात. आणि सरांच्या असं याच्यामध्ये आमची मुलं लहानची मोठी होतात. त्यानंतर आम्ही दादाचं लगेज वगैरे सगळं भरून लगेच निघालो बाहेर म्हणजे मी गाडी घ्यायला बाहेर आले. अजून त्याचं लगेज घ्यायचं राहिलं होतं, त्याच्या मित्रांना भेटायचं राहिलं होतं. कारण की जोपर्यंत तुम्ही ही पावती गेटवर दाखवत नाही वॉचमॅन काकाला, तोपर्यंत ते काय आतमध्ये गाडी घेऊन जाऊ देत नाही. कारण की मुलांचं लगेज भरपूर असल्यामुळं गाडी आतमध्ये घेऊन ते लगेज टाकून मग बाहेर परत गेट पास दाखवून मगच तुम्हाला एंट्री असते. अशी एवढी मोठी प्रोसेस असते की त्याच्यामध्येच तुमचे 2-3 तास कसे निघून जातात हे पण कळत नाही. बरेच पॅरेंट्स असं होतं की आमची फीज वाढवली, हे ते माहीत नव्हतं काय मॅटर होता. पण खूप जास्त सगळे पालक चिडचिड करत होते. तेवढ्यामध्ये आधीचे सगळे मित्र आले आधीला वाटी लावायला, म्हणजेच ड्रॉप करायला. आणि हा त्याचा खूप जवळचा मित्र नैतिक पवार. त्याच्यानंतर नैतिकला भेटला वगैरे आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. त्यानंतर म्हटलं चला आपण आपला पुढचा प्रवास सुरू करूया. त्यांचे पॅरेंट्स येणार होते, त्यांचे पॅरेंट्स आल्यानंतर त्यांना पण घेऊन जाणार होते. त्यामुळं दादाला म्हटलं भाई कसं होतं आहे तुला आता ते सांग. म्हणते जेलमधून एखादा कैदी सुटावा आणि त्याला इतका आनंद व्हावा, ती फिलिंग सध्या माझी आहे. म्हटलं अगदीच बरोबर. एखाद्या सेंट्रल जेलमधून सुटल्यानंतर
जो आनंद होतो तोच तुमच्या चेहऱ्यांवर दिसतो. हे बाकीचे कैदी जे त्यांच्या पालकांची वाट बघतात आहे, यांची पण सुटका लवकरच होणार आहे. काय म्हणतात, जोक सपाट आणि आम्ही निघालो आता वैजापूरला यासाठी की खूप दिवस झाले आईवडिलांना भेटले नव्हते. वडिलांची तब्येत बरी नव्हती, त्यामुळं म्हटलं आता आलीच आहे, आज सुट्टी तशी पण घेतलेली तर कामात काम करून घेऊया. गेटवर जाताना पण ही भली मोठी लाईन लागलेली होती. शाळेत आल्यानंतर फक्त एकच की फक्त स्ट्रगल आणि स्ट्रगल आणि स्ट्रगल. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला थांबवलं जातं, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं. डिसिप्लिन होतं, पण पालकांची उन्हातानाची फक्त चिडचिड होते. कारण की त्यांना फक्त कसं असतं की फीस फक्त भरून मुला घरी न्यायची नसतात, तर खूपच प्रोसिजर मोठी असल्यामुळं त्यामुळं मुलांना थोडी पालकांना अडचण येत होती. मुलांचं काही नव्हतं की त्यांना पुढे जाण्यासाठी पण उशीर नको व्हायला, पुढे परत प्रवासात अंधार नको पडायला. खूप लांबून लोक आलेले होते. आणि त्यानंतर आम्ही तर आमचा प्रवास पूर्णपणे मी ऑनलाईन फी भरलेली होती, त्यामुळं पुढचा प्रवास आमचा जरा सोपा झाला, नाही ते इथेच आम्हाला पण संध्याकाळ झाली असते. त्यामुळं म्हटलं चला इकडनं बाहेर पडलो की आधी ज्या हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलच्या एकदम बाहेरच समोरच CNG पंप आहे. हे असे गाड्या लावल्यानंतर पालकांनी कसं होणार ना, तर म्हटलं CNG थोडासा 2-3 पॉईंट उतरले होते, तर ते आपण परत टॉपअप करून घेऊया. त्यासाठी समोर एकदम गेटच्या बाहेर निघाल्यानंतर हा पेट्रोल पंप दिसतो. हा पण इथे 2-3च गाड्या होत्या, म्हणून म्हटलं CNG लगेच भरून आपला पुढचा प्रवास सुरू करूया. मग त्याच्यानंतर आम्ही रस्त्याने जात असताना हे आजोबा भेटले. आजी होत्या त्यांच्यासोबत. त्यांना जायचं होतं कुठेतरी जत्रेला, त्यामुळे त्यांना म्हटलं चालेल बाबा, बसा तुम्ही गाडीमध्ये आणि आपण आपला पुढचा प्रवास सुरू करूया. बाबांचं म्हणणं काय नक्की ऐका. हो, आम्ही जत्रा चालू सगळे चांगलं तरी. कोणत्या जत्रा? सांगे कसं रे जत्रा आहे ना, आज कालपासून आहे. तिला म्हणलं चाल देव बाप्पा घेईन आपल्या साथ. हो, पण एवढं उन्हाचं ऊन काय आता 2:30 वाजले. सकाळी काम आवरता संध्याकाळी वातावरण तयार होतं ना. मुंबईला आहे पाऊस? मुंबईला नाही झाला पाऊस, पुण्याला नाही झाला, काल पुण्याला होतो. असं का? तुम्ही आता कोण आले? मुंबईवरनं आले. हा कोळपेवाडीला आहे ना, बरोबर शाळेत आहे का? शाळेत आहे. या पब्लिक स्कूलला. अरे वा, कितीला आहे? आता 9वीला आहे, आता 10वीला जाईल. येत जाईल काही अडचण नाही आपल्याकडे. तुम्ही इथंच राहता का? हा, तिथे बसलो ना, तिथेच राहा. काय नाव तुमचं? शेळके. शेळके. तुमचं? गवळी. त्यानंतर आजीबाबांसोबत गप्पा मारत आम्ही त्यांना ज्या गावाला जायचं होतं त्या गावाला मी त्यांना घेऊन चालले. त्यानंतर म्हटलं आजींचं असं होतं की खूप गप्पा वगैरे रंगल्या होत्या. त्यांनी त्यांच्या फॅमिलीविषयी सांगितलेला. मुलगा नाशिकला राहतो, मुलगा सर्व्हिसला आहे, मी पण कारखान्यावर जॉबला वगैरे होतं, म्हणजे सर्व्हिस केली त्यांनी बरेच वर्ष कारखान्यावर पण. त्यानंतर त्यांना ज्या जत्रेला जायचं होतं, चांदवली काहीतरी त्यांनी सांगितलेलं, त्या जत्रेच्या ठिकाणी आम्ही त्यांना पूर्ण त्यांचा जो प्रवास होता तो सोपा केला आणि मी त्यांना त्या गावामध्ये आणून सोडलं. रस्त्यातच होतं, ऑन द वेच होतं, त्यामुळं म्हटलं काही हरकत नाही, आपण ह्या मार्गे जाऊस तर मला समृद्धीने जायचं होतं, पण म्हटलं काही नको, समृद्धीने जाऊस तर आपण खालूनच जाऊया. मग नंतर आजी आजोबांना इथे ड्रॉप केलं. त्यांना सोडल्यानंतर मग म्हटलं आपला पण आता पुढचा प्रवास परत कंटिन्यू करायचा होता. वैजापूर पण आता काही जास्त लांब नव्हतं, पण बऱ्यापैकी इथं जत्रा पाहिली. मला पण आईला आणि त्यांना घ्यायला उशीर होत होता. मग वडिलांची पण तब्येत जरा नाजूक असल्यामुळं म्हटलं चला एकदा आधी मला पण माझ्या आईवडिलांना भेटण्याची खूप उत्सुकता होती. त्यांना भेटण्यासाठी मग मी असेच आमच्या इकडे खराब रस्ते असतात, आमच्या इकडचे पण जेवढे पण ग्रामीण भागातले, स्पेशली माझ्या माहेरचे, खूप याच्यापेक्षा पण असे रस्ते होते की गुडघ्यापर्यंत पाय फसायचे. पण आता तरी बऱ्यापैकी खूप चांगला म्हणावा, म्हणतात ना फुल नाही फुलाची पाकळी, असे आमचे आता रस्ते आहेत. त्यामुळं तरीसुद्धा खालून दगडं बिगडं लागण्याची खूप दाट शक्यता असते. तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की आईवडील जोपर्यंत आहे, जोपर्यंत माहेर म्हणतात ना तोपर्यंतच असतं.
माहेरात आई आणि सासरी नवरा, ह्या 2 गोष्टी खूप गरजेच्या असतात एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये. आईवडिलांची जी ओढ असते ती शब्दात सांगण्यासारखी नसते. आणि फायनली मी माझ्या घरी पोहोचले. माझे आईवडील मळ्यात राहतात. का चला ना. आपण येतो. हा बरं नाही वाटत आहे देवा, बरं नाही वाटत मा बापाला. तो सोडा मला. वडिलांना भेटले, आईला भेटले. त्यानंतर आधीचं सगळं सामान गाडीतलं जे काही होतं ते काढून ठेवलं. आधी जसं हॉस्टेलला आहे, आधी तिथे 2रीपासून होता आणि आरोही पण 1लीपासून संभाजीनगरला भावाकडं असते. ते दोघं पण जेव्हापासून गावाकडं राहायला आले तेव्हापासून माझ्या आईनेच बऱ्यापैकी सांभाळ माझ्या मुलांचा केला. ही माझ्या आईच्या घरामागची विहीर होती. बऱ्यापैकी पाणी तिच्यामधलं संपलं होतं. ही कोरडी विहीर आणि माझे म्हातारे आईवडील. हा असा माझा माहेरचा व्ह्यू. आणि बालपणी माझं बऱ्यापैकी इथंच गेलेलं आहे. आणि त्यावेळेस कूड होता. ज्यावेळेस मी लहान होते त्यावेळेस हे पक्कं घर नव्हतं. त्यावेळेस तुराड्यांचा कुडाचं घर होतं आमचं, ज्यावेळेस आईवडील इथे शेतामध्ये राहायला आले तेव्हा. आणि हे आहे 4 एकर ही इकडं आहे आणि 2 एकर बाजूला आहे. असं 6 एकरात खूप सारा आता गहू झालेला त्यांना. हे माझ्या आईवडिलांचं असं छोटंसं घर. खूप श्रीमंत आईवडील नाही आहे, खूप श्रीमंत सासर नाही आहे, पण खूप समाधानी लोक माझ्या आयुष्यात आहे. खूप नशिबाने अशा आईवडिलांना असे सासर भेटतं. त्यानंतर त्यांना हा गहू फिल्टर करायचा राहिलेला आणि पाठीमागच्या रूममध्ये फिल्टर केलेला गहू होता. असा आईने आता गहू भरायला घेतले माझ्यासाठी. तिचं चाललं नाही, थोडंसं घेऊन जा. आई मला कधी गहू देत नाही, डायरेक्ट दळण करूनच देते. खूप सपोर्ट होतो मला माझ्या संसारामध्ये, परपंचामध्ये माझ्या आईवडिलांचा. तसा कुणाचा होत नाही. एका मुलीच्या माहेरच्या लोकांचा सपोर्ट असला की तिचा संसारात खरंच खूप सारा तिला एक सपोर्ट मिळून जातो. खूप सारं तिच्या संकटात, तिच्या येणाऱ्या आयुष्यातले संकट कमी होतात. त्यानंतर हे मेंढपाळ लागलं होतं आम्हाला. त्यानंतर म्हटलं चला आता पुढचा प्रवास करूया. परत आम्हाला दर्शनासाठी धोंदलगावमध्ये इथे मंदिर आहे देवीचं, आणि इथे आम्हाला आई तुळजाभवानीचं मंदिर आहे इथे पण. तिथं आम्हाला दर्शन घ्यायचं होतं. आणि आईनी नारळ, हळद कुंकू ते सगळं घेतलं. आधीला सांगितलं की बाळा तू इथं नारळ फोडून घे, कारण की आतमध्ये नारळ फोडत नाही कोणी. आधीने नारळ वगैरे फोडून घेतला. त्यानंतर आम्ही आतमध्ये दर्शनाला गेलो. दर्शनाच्या आधी इथं हा होम असतो, जो नेहमीच म्हणतो ना आपण पूजा यज्ञ वगैरे करताना हा पेटवला जातो. त्यानंतर म्हटलं त्याचं आधी दर्शन वगैरे घेऊन पुढे निघालो आम्ही. देवीच्या मंदिरामध्ये आलो. गर्भगृहात आल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही बघा, लक्ष देऊन पहा की या देवीचं रूप किती भारी दिसतं, किती सुंदर दिसतं. म्हणजे जसं देवीकडं तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर त्या देवीचं मोठे मोठे डोळे, नाक, नक्षी, एकदम असं वाटतं की आत्ता आपल्यासोबत उठून बोलेल आई. आणि नंतर आम्ही दर्शन वगैरे घेऊन थोडंसं आईला मानवंदना वगैरे जे काही मनाची इच्छा वगैरे होती ते सगळं सांगून आम्ही निघालो परत बाहेर आल्यानंतर म्हटलं थोड्या वेळा बसूया. आईचं वडिलांचं दर्शन घेतलं आणि तिथे आम्हाला भेटले होते शेलार दादा, रायगावचे शेलार दादा भेटले. त्यांचंही दर्शन घेत होते, पण ते म्हणे विद्याताई नका, मी इतका काही मोठा नाही. दादांनी दर्शन घेऊन दिलं नाही मला. आणि नंतर आम्ही गप्पा वगैरे मारल्या दादांसोबत आणि वहिनींसोबत, आणि खूप छान वाटलं त्यांना भेटून. वाटलं नव्हतं की अशा ठिकाणी पण आपली अशी भेट होईल. मग त्यानंतर आम्ही वैजापूरला आलो. इथे CNG वगैरे भरून घेतला. नंतर वैजापूरला जाऊन वडिलांना झालेला होता कावीळ, पांढरा कावीळ झालेला असल्यामुळं वैजापूरला कोणीतरी एक मावशी आहेत, म्हणजे आजी आहेत, वयस्कर आहेत खूप, म्हणजे म्हणतो ना आपण जुनी लोक, यासाठीच अनुभवी असतात. आणि यासाठीच मला त्यांचं खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं की त्यांना आयुष्याचा अनुभव तो राहतो, पण त्यांना त्यांच्यासुद्धा आयुष्यामधून खूप काही गोष्टी ते शिकलेले असतात.
त्यांना त्यांच्या अनुभवावरून आपल्याला खूप काही गोष्टी सांगायच्या असतात. पण आपण आजची पिढी झाली, आपण जी आपल्या पुढची पिढी झाली, ती लोकांना असं वाटतं की म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांना काय कळतं. पण माझा स्पेशली अनुभव आहे. मी समाजामध्ये खूप सारं प्रवास करत असते आणि माझं एकच असतं की भ्रमण हीच आपली खरी श्रीमंती आहे माझ्यासाठी तरी. मी पैसा भलेही कमी कमवत असेल, भलेही मी लोकांसारखी इतकं श्रीमंत नसेल, पण मला एका गोष्टीचं खरंच खूप समाधान आहे की मी खूप सारं जग फिरते, मी खूप दुनिया बघते, मला खूप फिरायची आवड आहे, मला खूप साऱ्या गोष्टी जाणून घेण्याची एक उत्सुकता असते की याच्या मागचं सायन्स काय, याच्या मागचं जे म्हणतो ना आपण आध्यात्मिक काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींमागं काय आहे की ह्या गोष्टींमुळं असं सगळं होतं. आम्ही शेवटी पोलीस स्टेशनजवळ आलो वैजापूरच्या. इथे थोडं पुढे आल्यानंतर त्या आजींचं आम्हाला घर लागलं. इथे लिहिलेलं होतं कावळेची माळ इथे मिळेल. मग तिथे आम्ही थांबलो. वडिलांना आईला गाडीतून उतरून मी गाडी पार्क केली. गाडी पार्क केल्यानंतर त्यांना घेऊन मी त्या आजींकडे आले. आमच्या आधीच त्यांच्याकडे एक पेशंट होतं. त्या त्यांना सांगतच होत्या की इथे त्यांना कावीळ झालं आहे का नाही झालं आहे म्हणून. त्या पाहूनच सांगतात, बघूनच सांगतात, ब्लड टेस्ट वगैरे करायची गरज पडत नाही. आणि माझा हाच स्पेशली अनुभव राहतो की ह्या वयस्कर लोकांचा जो अनुभव आहे त्याने खरंच खूप फरक पडतो. खूप जास्त यांना कळतं. यांचं आयुष्यच म्हणजे ह्या सगळ्या अभ्यासांमध्ये गेलेलं असतं. ह्या बाबांना पिवळा कावीळ होता. त्यांची ट्रीटमेंट चालू होती. खूप जास्त त्यांच्या पोटात वगैरे दुखत होतं आणि ते पण खूप तरी खेडेगावातूनच आलेले होते त्यांच्यापर्यंत. त्यांचा मुलगा आणि ते आलेले, ते पण पहिल्यांदाच आलेले आणि आम्ही पण पहिल्यांदाच या आजींकडे आलेलो होतो. आजींनी ती माळ वगैरे ती म्हणतात ना काहीतरी मंत्रोच्चार करून दिलेली होती आणि त्यांना सांगितलेलं की ही माळ घालून घ्या. ते 1-2 मंत्र काहीतरी ते बोटावर मोजून ते त्यांना ती माळ घालायला दिली. त्या माळीची अशा 3 की 4 गाठणी बांधायच्या राहतात आणि त्यानंतर ती माळ तुमच्या गळ्यातून हळूहळू हळूहळू खाली येते. म्हणजेच तशीच ती कावीळ हळूहळू हळूहळू उतरते असं त्यांचं सांगणं होतं. काकांचं झाल्यानंतर मी माझ्या वडिलांना बसवलं आणि त्यांची फीस खूप क्षुल्लक होती. म्हणजे फक्त 150 रुपये त्या घेतात. मी त्यांना म्हटलं पण सुट्टी नसतील तर राहू द्या. पण आजी खूपच म्हणतो ना जुनी लोक यासाठीच आवडतात की ते खूप नीतीचे आणि नियमाचे आणि खूप इमानदार असतात. आजी म्हणे नाही, कोणाचा एकही रुपया नको मला एक्स्ट्रा, मी फक्त 150 रुपये घेते, तुम्हाला ते वरचे 50 रुपये मी परत देते. त्यांनी दिलेली माळ मी माझ्या वडिलांच्या गळ्यात बांधली आणि त्यानंतर त्यांनी परत खारीक वगैरे त्या दिल्या. त्या सांगत होत्या की ही माळ 3 दिवसामध्ये पूर्णपणे खाली येईन पोटापर्यंत. त्यानंतर तुम्ही हे माळ अशीच खाली सोमवारी उतरून टाकून द्या. कोणत्या तरी झाडाला बांधायला लावली, एवढं काय आता माझ्या लक्षात नाही. ते सगळं त्यांनी आईला सांगितलं, त्यामुळे त्या आईनीच लक्षात ठेवलं. त्यानंतर आम्ही निघाल्यानंतर परत वैजापूरच्या बाहेर पडायचं होतं आणि मी सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं. आधीनी गेल्यानंतर थोडंसं जेवण केलेलं, त्यामुळं कुठेतरी म्हटलं चहा वगैरे घेऊया. पण चहाचं पण दुकान आज बंद होतं. तिथे खूप छान गुळाचा चहा इथे वैजापूरमध्ये मिळतो आणि म्हटलं चला जाऊ द्या. मग म्हटलं वैजापूरच्या बाहेर निघूया आणि मग थोडंसं वडिलांना पण उसाचा रस वगैरे पाजते. त्यांना कावीळ असल्यामुळं म्हटलं उसाचा रस बऱ्यापैकी चालेल. त्यांना दूध घ्यायचं नव्हतं, त्यांना तेलकट खायचं नव्हतं, त्यांना फोडणीचं मसाल्याचं खूप सारे पथ्य सांगितल्यानंतर म्हटलं एकच ज्यूस पण नव्हता घ्यायचं थंड असल्यामुळे. त्यांना ऑलरेडी खोकला आणि दमा होता. तर त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी भाऊ दवाखान्यात घेऊन जाणार होता. तर त्यासाठी आत्ता काही म्हटलं मेडिकल वगैरे घेऊन उपयोग नाही आहे. तर भाऊंकडे पोचायचं होतं आम्हाला बसवंत पिंपळगावला नाशिकला. त्याच्याकडे आम्ही निघालेलो होतो. पण म्हटलं त्याच्या आधी आपण थोडासा रस वगैरे घेऊया. तर रसाचं शॉप आम्ही शोधतच होतो. तेवढ्यात हा ट्रक आम्हाला आडवा आला. म्हटलं वैजापूरच्या बाहेर निघूनच आपण आता रस घ्यायला थांबूया. त्यानंतर आम्हाला एक काय नाव होतं, स्वामी कृपा असं रसवंतीचं नाव होतं. ह्या रसवंतीवर आलो आम्ही आणि तिथे आम्ही एक
रस घेतला. सगळ्यांनीच रस घेतला, पण ग्लासांची साईज बघून असं वाटत होतं नक्कीच भाई. आणि रस पण असं पाणीदार नव्हता, म्हणजे नुसतं बर्फाचं पाणी वगैरे नव्हतं. खूपच छान रस होता. एका रसामध्येच, एका ग्लासामध्येच पोट भरण असं रस होता. वडिलांना एक दिला, मी एक घेतला, आधीने एक घेतला, नाईने एक घेतला. असे हे फक्त 20 रुपये ग्लास. आणि बऱ्याच ठिकाणी पाहिलं आहे मी, ते प्लास्टिकच्या छोट्या छोट्या ग्लासमध्ये रस देतात. खूप चविष्ट होता. त्यानंतर आम्ही रस वगैरे संपवून आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. बऱ्यापैकी दिवस आम्हाला वैजापूरमध्येच मावळला होता. आणि त्यानंतर अंधार पडत चाललेला. येवल्यात आलो, येवल्यातही अंधार पडला. आणि हा ब्लॉग जास्त मोठा होऊ नये यासाठी मी आता व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.